नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्टेट बोर्ड इयत्ता 6वीच्या नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ TET शिक्षक भरती, अंगणवाडी मुख्य सेविका, पोलीस भरती, रेल्वे भरती, MPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। या घटकाचा लाभ घ्या, आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूयात यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न। चला तर मग पाहूयात या घटकावरील प्रश्न। प्रश्न पहिला, ग्रामपंचायतमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात किमान आणि कमाल किती सदस्य असतात? ग्रामपंचायतमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात किमान आणि कमाल किती सदस्य असतात असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे किमान 7 आणि कमाल 17 सदस्य असतात। प्रश्न दुसरा, गावाचा विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी कोणावर असते? गावची विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते। उत्तर आहे सरपंच। प्रश्न तिसरा, शासन आणि गावकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा कोण असतो? तर याचं उत्तर आहे ग्रामसेवक। प्रश्न चौथा, ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात? उत्तर आहे ग्रामसेवक। ग्रामपंचायतीचा जे सचिव असते त्याला ग्रामसेवक असे म्हणतात। प्रश्न पाचवा, ग्रामपंचायतचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम शासनाने नेमलेला कोणता व्यक्ती करतो? याचं उत्तर आहे ग्रामसेवक। ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? ग्रामपंचायतीची उत्पन्न असतात ती कोणत्या साधनाद्वारे मिळतात ते आपल्याला सांगायचं आहे। याचं उत्तर आहे यात्रा कर, घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडी बाजार यावरील कर। ग्रामसभा कशाला म्हणतात? प्रश्न सातवा, ग्रामसभा कशाला म्हणतात? तर उत्तर आहे गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा असे म्हणतात। हे परीक्षेमध्ये प्रश्न येतात, याच्या बाहेरचे प्रश्न दुसरे कुठलेच नसतात। तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। प्रश्न आठवा, ग्रामसभेच्या वर्षातून किती सभा होतात? तर उत्तर आहे 6 सभा। ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? उत्तर आहे सरपंच। प्रश्न 10वा, ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? उत्तर आहे सरपंच। प्रश्न 11वा, ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी कोणत्या सदस्यांची बैठक असते? म्हणजे ग्रामसभेची जी बैठक असते त्याच्यापूर्वी कोणत्या सदस्याची बैठक असते असा प्रश्न आहे। उत्तर आहे गावातील महिला सदस्यांची। प्रश्न 12वा, ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे काय म्हणतात? तर उत्तर आहे पंचायत राज। प्रश्न 13वा, स्थानिक कारभारांची सत्ता तेथील लोकांच्या हाती देणे याला असे म्हणतात? तर स्थानिक कारभारांची सत्ता तेथील लोकांच्या हाती देणे याला सत्तेचे विकेंद्रीकरण असे म्हणतात। प्रश्न 14वा, पंचायत राजचा पायाभूत घटक डॅश आहे? तर याचं उत्तर आहे ग्रामपंचायत। ग्रामपंचायत हा पंचायत राजचा पायाभूत घटक आहे। प्रश्न 15वा, एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट कोणता? याचं उत्तर आहे पंचायत समिती। प्रश्न 16वा, पंचायत समितीच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात? तर याचं उत्तर आहे दर 5 वर्षांनी होतात। पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। प्रश्न 17वा, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? म्हणजे पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर यांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा असतो। लक्षात ठेवायचं आहे, यांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा असतो। प्रश्न 18वा, पंचायत समितीमध्ये किमान आणि कमाल सदस्य संख्या किती असते? म्हणजे पंचायत समितीमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते असा प्रश्न आहे। तर किमान 15 ते कमाल 45 म्हणजे
कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 45 सदस्य असतात. प्रश्न 19वा, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो म्हणजे प्रशासकीय अधिकारी असतो त्याला काय म्हणतात? तर तो गट विकास अधिकारी असतो. प्रश्न 20वा, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? जे सचिव हे पद असते ते पंचायत समितीचे कोणाकडे असते म्हणजे कोण असतो? तर त्याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी. प्रश्न 21वा, पंचायत समितीच्या प्रशासनाचे विभागणी किती विभागात करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे 7 विभागामध्ये. आता ते 7 विभाग कोणते? प्रशासन, वित्त, सार्वजनिक बांधकाम, शेती, आरोग्य आणि समाज कल्याण असे 7 विभाग आहेत. प्रश्न 22वा, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? तर याचं उत्तर आहे पंचायत समिती गट विकास अधिकारी. म्हणजे पंचायत समितीचे जे अंदाजपत्रक आहे ते गट विकास अधिकारी करतात. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी. प्रश्न 22वा, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा कोण? ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील जो दुवा असतो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पंचायत समिती. गावातील पाझर तलावाच्या कामांना गती देण्याचे काम कोण करते? म्हणजे प्रश्न 24वा आहे. गावातील पाझर तलावाच्या कामांना गती देण्याचे काम. जर गावामध्ये पाझर तलाव तयार झाला आणि त्याचं काम पाहणार आहे, त्यांच्या कामाला गती देण्याचं काम कोण करते असं विचारलेलं आहे प्रश्नात. तर याचं उत्तर आहे पंचायत समिती. प्रश्न 25वा, पंचायत समितीच्या उत्पन्नाचे साधने कोणती? आता बघा, पंचायत समितीची जी उत्पन्न आहेत ती कशामार्फत घेतली जातात किंवा मिळतात तेच आपल्याला उत्तर सांगायचं आहे. तर उत्तर आहे पंचायत समितीच्या उत्पन्नाची स्वतंत्र साधने नसतात. जिल्हा परिषद जिल्हा निधीतून काही रक्कम पंचायत समितीला देते. याशिवाय राज्य शासनाकडून जमीन महसुलाच्या प्रमाणात काही अनुदान जिल्हा परिषदेकडून प्राप्त होते. म्हणजे पंचायत समितीला स्वतंत्र असे उत्पन्नाचे साधन नसतात. जिल्हा परिषद त्यांच्या जिल्हा निधीतून म्हणजे जिल्हा परिषदच्या निधीमध्ये पंचायत समितीचा निधी काय आलेला असतो तो निधी पंचायत समितीला मिळतो. आणि राज्य शासनसुद्धा जमीन महसुलाच्या काही प्रमाणात जिल्हा परिषदेकडून काही अनुदान भेटते ते पंचायत समितीला मिळते आणि त्याच्यातून त्यांनी विकासाची कामे करतात. प्रश्न 26वा, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती असते? याचं उत्तर आहे कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 असते. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी 50 असते आणि जास्तीत जास्त 75 असते. प्रश्न 27वा, जिल्हा परिषदेचे सभासद कोण असतात? तर जिल्हा परिषदेचे सभासद असतात जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींचे सभापती असतात. प्रश्न 28वा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कालावधी 2.5 वर्षाचाच असतो आणि पंचायत समितीचा पण 2.5 वर्षाचा असतो, लक्षात असू द्या. प्रश्न 29वा, जिल्हा परिषदेमधील महिला अध्यक्षपदी असल्यास त्यांना पदावरून दूर करण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो? तर याचं उत्तर आहे अविश्वासाचा ठराव सहमत करण्यासाठी एकूण सदस्यापैकी 3/4 सदस्याचा पाठिंबा असावा लागतो. जर जिल्हा परिषदमध्ये महिला अध्यक्षपदी आहे आणि त्यांना पदावरून दूर करण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो? तर अविश्वासाचा ठराव सहमत करण्यासाठी 3/4 सदस्याचा पाठिंबा असावा लागतो. प्रश्न 30वा, ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे? याचं उत्तर आहे ग्रामसभा. प्रश्न 31वा, 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते, तिला काय म्हणतात? तर तिला गट ग्रामपंचायत म्हणतात. म्हणजे 500 लोकसंख्येपेक्षा कमी एखाद्या गावची लोकसंख्या आहे
आणि दुसरं एक शेजारी तसंच गाव आहे, म्हणजे वाडी तांडे ह्यांना 2-3 गावांचे मिळून एक ग्रामपंचायत असते, त्याला म्हणतात गट ग्रामपंचायत. प्रश्न 32वा, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजे डॅडॅश. तर उत्तर आहे पंचायत समिती. प्रश्न 33वा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? याचं उत्तर आहे 34. जिल्हे 36 आहेत, पण जिल्हा परिषदा 34च आहेत. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हा भाग ग्रामीण वस्तीत येत नाही, म्हणजे ह्या मुंबई शहराला आणि मुंबई उपनगरला जोडून खेडेपाडे नाहीत, म्हणजे ग्रामीण वस्ती येत नाही, म्हणून इथं ह्या 2 ठिकाणी जिल्हा परिषद नाहीत, म्हणून 34 जिल्हा परिषद आहेत, लक्षात ठेवा. प्रश्न 34वा, पंचायत समितीचे मतदानाद्वारे निवडले जाणारे पदाधिकारी कोण असतात? तर याचं उत्तर आहे सभापती आणि उपसभापती. प्रश्न 35वा, जिल्हा परिषदेच्या एकूण किती महत्त्वपूर्ण समित्या असतात? जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात आणि त्या महत्त्वपूर्ण असतात? तर त्या किती समित्या असतात? तर उत्तर आहे 10. प्रश्न 36वा, जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वपूर्ण समिती कोणती? जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वपूर्ण समिती स्थायी समिती असते. उत्तर आहे स्थायी समिती. प्रश्न 37वा, स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर उत्तर आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. प्रश्न 38वा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो आणि त्यांची नेमणूक कोण करते? बघा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो आणि त्यांची नेमणूक कोण करते? तर याचं उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि यांची नेमणूक राज्य शासन करते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे UPSC मार्फत येतात, पण त्याची नेमणूक कोण करते? राज्य शासन करते. प्रश्न 39वा, जिल्हा परिषदेच्या सर्व कामांना आणि विकास योजनांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे कार्य कोण करते? जिल्हा परिषदेच्या सर्व कामांना आणि विकास योजनांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे कार्य कोण करते? तर उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजे CEO. प्रश्न 40वा, संपूर्ण जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून गावोगावी शाळा सुरू करण्याचे काम कोण करते? तर उत्तर आहे जिल्हा परिषद. प्रश्न 41वा, जिल्ह्यातील आदिवासी मुलामुलींसाठी आश्रमशाळा आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह चालवण्याचे कार्य कोण करते? उत्तर आहे जिल्हा परिषद. प्रश्न 42वा, गावागावात लसीकरणाची मोहीम राबवणे आणि कुटुंब नियोजनाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य कोण करते? उत्तर आहे जिल्हा परिषद. प्रश्न 43वा, जिल्हा परिषदेच्या मुख्य उत्पन्नाचे साधन कोणते? उत्तर आहे विविध करापासून मिळणारे उत्पन्न. प्रश्न 44वा, शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांना सुधारित बियाणे पुरवणे, शेती करण्याच्या नव्या पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना देणे, सिंचनाच्या योजना राबवणे इत्यादी कामे जिल्ह्यातील कोणती शासन संस्था करते? तर उत्तर आहे जिल्हा परिषद. प्रश्न 45वा, लोकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र कोण स्थापन करते? उत्तर आहे जिल्हा परिषद. प्रश्न 46वा, पंचायत समितीची कामे कोणती? पंचायत समितीची कामे कोणती? तर उत्तर आहे लोकांची कामे, आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता, शेती, शिक्षण, उद्योग आणि लोककल्याण. प्रश्न 47वा, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवकाची नेमणूक करतात. प्रश्न 48वा, लहान शहरासाठी कोणते स्थानिक शासन निर्माण केले जाते? तर उत्तर आहे नगर परिषद. प्रश्न 49वा, नगर परिषदेच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? उत्तर आहे नगराध्यक्ष. प्रश्न 50वा, नगर परिषदेसाठी कोणता प्रशासकीय अधिकारी असतो?
उत्तर आहे मुख्याधिकारी. नगर परिषदेसाठी कोणता प्रशासकीय अधिकारी असतो? उत्तर आहे मुख्याधिकारी. प्रश्न 51वा. नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते? तर नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे घरपट्टी, शिक्षण कर, पाणीपट्टी, बाजारावरील कर, राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान. प्रश्न 53वा. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? उत्तर आहे महानगरपालिका. तर विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, आपापल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि सबस्क्राईबच्या बटनाला टच करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केलं की व्हिडिओ पहिल्यांदा येईल. आणि नोटिफिकेशनच्या बटनालासुद्धा ऑन करा, म्हणजे तुम्हाला पटकन नोटिफिकेशन कळेल. प्रश्न 54वा. महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या प्रतिनिधीला काय म्हणतात? उत्तर आहे नगरसेवक. प्रश्न 55वा. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? म्हणजे मोठ्या शहरांचा प्रथम नागरिक कोण असतो? तर उत्तर आहे महापौर. म्हणजे जिल्ह्या ठिकाणचा मोठं शहर जे असते त्याचा प्रथम नागरिक कोण असतो? तर महापौर असतो. प्रश्न 56वा. महानगरपालिकेचा कारभार कोणामार्फत चालविला जातो? तर याचं उत्तर आहे समित्यांमार्फत चालवला जातो. प्रश्न 57वा. महानगरपालिकेच्या समित्या कोणत्या असतात? महानगरपालिकेच्या समित्या कोणत्या असतात? तर उत्तर आहे शिक्षण समिती, आरोग्य समिती, परिवहन समिती. प्रश्न 58वा. महानगरपालिकेच्या प्रशासन प्रमुखाला काय म्हणतात? तर उत्तर आहे महानगरपालिका आयुक्त. प्रश्न 59वा. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करते? महानगरपालिकेचे जे वार्षिक अंदाजपत्रक असते ते कोण तयार करते? तर याचं उत्तर आहे महानगरपालिका आयुक्त. प्रश्न 60वा. महाराष्ट्रात प्रथम कोणती महानगरपालिका स्थापन करण्यात आली? म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणती महानगरपालिका स्थापन केली? तर याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न 61वा. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष कोण ठेवतो? नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष कोण ठेवतो? तर उत्तर आहे नगराध्यक्ष. प्रश्न 62वा. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी नावे असतात शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे डॅश डॅश असते. म्हणजे शहर होण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे मोठे शहर म्हणजे तालुका पण नाही पण मोठं गाव, तर तिथं काय असते म्हणे, काय म्हणतात त्याला? तर त्याला म्हणतात नगरपंचायत. प्रश्न 63वा. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणावर असते? तर उत्तर आहे तहसीलदार. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणावर असते? तर पोलीस आयुक्ताला असते आणि ते जिल्हाधिकाऱ्याला मदत करतात. शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस आयुक्ताचे असते आणि ते जिल्हाधिकारी जे सांगेल तसं करतात, म्हणजे त्यांना मदत करतात. प्रश्न 65वा. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते? म्हणजे न्यायव्यवस्थेचा शिरोभाग म्हणजे सर्वात मोठी न्यायव्यवस्था कोणती? तर सर्वोच्च न्यायालय हे त्याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील नागरिकशास्त्र हा घटक आपण आज अभ्यासलेला आहे. आणि हे सर्व पाठ्यपुस्तकातले प्रश्न आहेत, दुसरीकडचे कुठलेही नाहीत. एक एक ओळ वाचून काढलेले प्रश्न आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपापल्या विद्यार्थी मित्रांना मैत्रिणींना शेअर करा, व्हिडिओ पाहत राहा, छान अभ्यास करा. आणि अजून कुठल्या घटकावर व्हिडिओ करायचा असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तसा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.